यमुना तीरा यमुना तीरा अनंत कोटि वैष्णववृंद की जय। नमाचार्य श्रीदास ठाकुर की जय। सर्ववेद भक्तवृंद की जय। सर्ववेद भक्तवृंद की जय। सर्ववेद भक्तवृंद की जय। श्री श्री गुरु गौरांग की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपं कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरुं श्रीयुतापदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं समगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं
सहितं कृष्ण चैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवाणी पाश्चात्यदेशकारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे। हरे कृष्ण सर्वांचं माझे स्वागत आहे आमच्या साप्ताहिक सत्संगामध्ये। आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत जप करण्याची कला। किती लोक जप करतात या ठिकाणी? जप करणारे हातावरती करा। बरेच जण आहेत, 70-80% लोक यांचे रोज नियमितपणे जप करतात, बरोबर? जप करताना तुळशी महाराणीचा आपण काय केला पाहिजे? संग केला पाहिजे। रोज आपण हरिनाम जप करतो तर प्रत्येकाच्या घरामध्ये तुळशी महाराणी असते, बरोबर ना? आहे की नाही? तर छोट्या कुंडीमध्ये एक छोटस रोपटं लावून सुद्धा तुम्ही काय करू शकता? घरामध्ये ठेवून त्याच्या समोर जप करू शकता। प्रत्येकाच्या घरासमोर तुळशी वृंदावन असतं, तिथे बसून जप करणं कठीण जाऊ शकतं, पण छोटं रोपटं लावून तुम्ही काय करू शकता? हे या प्रकारे हरिनाम जप करू शकता। प्रत्येक मंदिरामध्ये त्या ठिकाणी भक्त जप करत असतात, सर्कल केलेलं असतं आणि प्रत्येक सर्कल मध्ये एक एक तुळशी महाराणीचं रोपटं असतं, या समोर बसून सगळेजण जप करत असतात। तर का असा जप करायचा? तुळशी महाराणी ठेवून का जप करायचा? तुळशी महाराणी ही भगवंतांना प्रिय आहे आणि तुळशी ही भगवंतांची शुद्ध भक्त आहे ना? आपण कधी कधी विचार करतो की शुद्ध भक्तांची सेवा करायची संधी कधी मिळेल आपल्याला, आहे की नाही? पण आपल्या घरासमोरच शुद्ध भक्त आहे की नाही? जर त्याची सेवा आपण केली तर शुद्ध भक्तांची सेवा केल्याचा लाभ मिळतो। तर रोज आपण काय केलं पाहिजे? तुळशीची आरती केली पाहिजे, तुळशीला जलदान केलं पाहिजे, त्यानंतर तुळशीला 3 परिक्रमा केल्या पाहिजेत आणि बसून नियमितपणे हरिनाम जप केला पाहिजे। या प्रकारे जर आपण हरिनाम जप केला तर हळूहळू जपामध्ये आपल्या सुधारणा होऊ शकते। याचं सुंदर उदाहरण कोण आहे माहिती? उदाहरण
हरिदास ठाकूर. हरिदास ठाकूर रोज किती माळा जप करत होते? हा 192 माळा जप करत होते. आणि ते हिंदू होते का मुस्लिम होते? मुस्लिम असून सुद्धा रोज 192 माळा जप करत होते. इथं सगळे जमलेले हिंदू आहोत का आपण? आहे ना. हा मग हिंदू लोकांनी किती केल्या काय सांगा बरं? जर मुस्लिम व्यक्ती 192 माळा जप करत असेल तर हिंदू लोकांनी किती कराव्यात? जर कोणी इथं अजिबात करत नसेल तर त्यांनी कमीत कमी एक तरी करावी. कमीत कमी एक तरी माळ केली पाहिजे. जर अजिबातच करत नसतो तशा 16 माळा निमित्ताने केल्या पाहिजेत. तर तुळशी महाराणी समोर बसून काय केलं पाहिजे? नामस्मरण केलं पाहिजे. तर पुढे म्हटलेलं आहे भगवंत आणि भगवंतांचं नाव. हे काय सांगितलेलं आहे? अभिन्न सांगितलेलं आहे. नाम नामी अभिन्नत्वात्. म्हणजे काय? भगवंतांचं नाव आणि नामी म्हणजे ज्याचं आपण नाव घेतोय ती व्यक्ती, हे दोघीही वेगवेगळे ती एकच आहेत. एकच आहे. पण समजा एखाद्याचं नाव राजू आहे आणि राजू आपल्या समोर उभा आहे. राजू नाव आणि तो व्यक्ती हे एकच आहे की वेगवेगळं आहे? सांगा. एक आहे. बघा राजू कुठेतरी स्टँड वरती असेल तिकडे आणि इथं तुम्ही त्याचं स्मरण करताय राजू 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 राजू. काय तुम्ही म्हटलं त्याला ऐकायला जाते का तिकडं? नाही जात ऐकायला. बरोबर ना? की जाते ऐकायला? नाही जात. पण समजा कृष्ण गोलोक वृंदावनात आहे आणि तुम्ही इथं कृष्णाचं नाव घेताय, कृष्णा 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 कृष्णा, तर काय होईल? हा इथून गोलोक मधल्या कृष्णाला ऐकायला आवाज आहे का आपला? जाईल ना. याला म्हटलेलं आहे नाम नामी अभिन्नत्वात्. भगवंताचं नाव आणि स्वतः भगवंत हे वेगळे नाही. जर तुम्ही समजा एखाद्या संकटामध्ये सापडला, घोर संकटामध्ये सापडलेला आहात आणि मोठ्याने तुम्ही भगवंताचं स्मरण केलं, हरे कृष्णा हरे कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. तर काय होईल? काय होईल? कृष्ण गोलोक वृंदावनातून इथं तुम्हाला वाचवायला येऊ शकतील का? येऊ शकतील? येऊ शकतील. पण स्टँडवरचा राजू येईल का? स्टँडवरचा काय? इथं कॉटवेच्या स्टँडवर असला तरी पण येऊ शकणार नाही. आहे की नाही? तर याचं उदाहरण आहे बघा. गजेंद्र संकटामध्ये सापडला आणि त्याने काय केलं? भगवान स्मरण केले की नाही? मगरीने पाय पकडलेला होता आणि शेवटचा श्वास होता तो मोजत होता. त्यावेळी भगवत स्मरण केलं आणि काय झालं? एका क्षणामध्ये भगवंत त्या ठिकाणी रक्षण करायला पोहोचले. द्रौपदीची साडी कोण ओढत होतं? दुःशासन ओढत होता. बरोबर. ही साडी ओढत असताना द्रौपदीने काय केलं? भगवत स्मरण केलं आणि भगवान श्रीकृष्ण द्वारकेहून कुठं पोहोचले? हस्तिनापूर मध्ये. किती अंतर आहे द्वारका टू हस्तिनापूर? लगेच सर्च केलं तर लगेच कळते आपल्याला. असं काही क्षणामध्ये भगवान त्या ठिकाणी पोहोचले आणि द्रौपदीचं रक्षण केलं. याला म्हटलेलं आहे नाम नामी भिन्नत्वात्. तर अशा भगवंतांचं आपण काय केलं पाहिजे? नियमितपणे नाम घेतलं पाहिजे. परंतु समस्या काय आहे? समस्या आपलं मन आहे का? मन समस्या. तुम्हाला सर्वांना वाटतंय का आपण स्वतःहून आपली एक मोठी समस्या आहोत? आपल्याला असं वाटतं की हा माझा शत्रू, हा माझा शत्रू, हा माझा शत्रू, हा माझा शत्रू. पण शत्रू बाहेर नाही. कुठे आहे शत्रू? इथंच आहे शत्रू आतमध्ये. आणि ते कोण आहे? हा आपलं मन हे आपलं मोठं शत्रू आहे. आपण बाहेर जर बघत असतो की नाही हा शत्रू हा शत्रू हा शत्रू, आपण मोठ्या भ्रमामध्ये आहोत. तर या मनाला आपल्याला काय करायचं आहे? या हरे कृष्ण महामंत्र
महामंत्राच्या जपावरती लावायचे. बरोबर. जोपर्यंत आपण त्या मनाला त्याच्यावर लावत नाही तोपर्यंत खूप कठीण आहे. त्रिचा दरीचा प्रवाह दाखवलेला आहे की नाही. असं म्हटलेलं आहे की मन हे या नदीच्या प्रवाहासारखं आहे का तुम्हाला याचा अनुभव? नाही अनुभव. सर्वांना अनुभव आहे. बघा तुम्ही रस्त्यावर गेले की लगेच लक्षात येते आपल्याला. हा आहे की नाही. खाली मान घालून आपण चालतो का एकदम एक नजर खाली लावून असं? नाही आहे की नाही. कधी सर्व समोर बघतोय, कधी डावीकडे बघतो, कधी उजवीकडे बघत असतो. आहे की नाही. बरेच बोर्ड लावलेले असतात जाहिरात तिथे त्याच्याकडे सगळी नजर असते आपली. आणि बाजारामध्ये फिरत असतो काही विचारलंच नको आहे की नाही. तर असं आपलं मन आहे. बहेता पाणी. बहेता पाणी म्हणजे काय तर मनामध्ये जसे विचार येत असतात ना तशा पद्धतीने ते मन काय होत असतं असं वाहत असतं. आणि बघा तुम्ही याचा तुम्ही स्वतः अनुभव घेतच असाल. मी स्वतः तरी घेतोच याचा अनुभव. आणि विशेष करून मनाचा जो अनुभव आहे की नाही ना ज्यावेळी तुम्ही हरे कृष्ण महामंत्राला जप करायला बसता ना त्यावेळेला विशेष करून अनुभव येतो का अनुभव? हरिनाम जप करायला बसल्या बरोबर लगेच मन तुम्हाला सांगतं हे तुझं काम राहिलं, हे तुझं काम राहिलं, हे तुझं काम राहिलं, हे तुझं काम राहिलं. येतं का असं मनामध्ये बऱ्याच वेळा. आणि जप करत नाही त्यावेळेला तुम्हाला अजिबात मन तुमचं आठवण करून येणार नाही कुठल्याही कामाची. पण ज्यावेळी तुम्ही जप माळेमध्ये हात घालाल त्यावेळेला मन सगळ्या गोष्टीची आठवण करून देतं. बरोबर आहे का? विशेष करून तुम्ही जर पैसे कोणाला दिले असतील ना तर आणि तो म्हटला होता या 1 तारखेला पैसे देतो आणि अजून दिलेले नाही तर लगेच आपल्या त्या गोष्टी मनामध्ये तर मनाची अशी अवस्था आहे. अशा मनाला आपल्याला काय केलं पाहिजे या हरिनामावरती आपल्याला लावायचं आहे. तर मगच काय होणार आहे आपल्याला या भगवंताच्या सांगायची अनुभूती येणार आहे की नाही. बऱ्याच वेळा आपल्याला अनुभव येतो की 16 माळा जप झाल्यानंतर लक्षात येते की अरे आज आपण जप ध्यानपूर्वक केलाच नाही आहे की नाही. आणि असं नाही की 16 माळा झाल्यानंतर 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष 25 वर्ष जप करत असतो व्यक्ती पण 25 वर्षानंतर पण कळत नाही की अरे आपण 25 वर्ष जप केलेला आहे पण ध्यानपूर्वक केलेलाच नाही ते जप. आहे का अनुभव? असा का आता इथं 15 वर्षापासून जप करणाऱ्या व्यक्ती हात वरती करा. 15 वर्षापासून जप करतात आहेत ते आपले सगळे सिनियर इथं बसले आहे की नाही. 15 वर्षापासून 20 वर्षापासून 25 मला तर 25 वर्ष झाली आणि मला असा आज पण अनुभव येतो की आपण अजून पण ध्यान करून जप करत नाही. आहे का अनुभव? तर आपल्याला नेहमी 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 या गोष्टीचा काय होत असतो विसर पडत असतो. आणि म्हणून आपल्याला सदैव मनाला आठवण करून दिली पाहिजे की आज तुला काय करायचंय ध्यानपूर्वक जप करायचं. आता आपण रोज नियमितपणे 16 माळा जप करतोय. आता हा पुरुषोत्तम महिना होऊन गेला. खरं तर हा क्लास महिन्याच्या या सुरुवातीला पाहिजे होता पण हा शेवटी क्लास होतोय. आणि बऱ्याच जणांनी या पुरुषोत्तम महिन्यामध्ये जास्तीत जास्त जप केला असेल असं मला वाटतंय. केला का सर्वांनी जास्तीत जप? हा जास्तीत जास्त जप केला असेल विशेष करून एकादशी दिवशी 64 माळा. आणि बरेच भक्त असे आहेत जे एकादशी दिवशी 64 माळा करतात आणि ज्यांची वय झाली ती 32 माळा 50 माळा रोज करतात. तर खूप चांगली गोष्ट आहे. पण हा जप करत असताना काय आपण तो जप अटेंटिव्ह करतोय का याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. जर आपण हा जप ध्यानपूर्वक करण्याचा प्रयत्न करत असू प्रयत्न जरी करत असू की नाही तरी सुद्धा आपल्याला अनुभूती येऊ शकते. कोणाची? भगवंताची अनुभूती येऊ शकते. पण आपण सतर्क असलं पाहिजे जप ध्यानपूर्वक करण्यासाठी. नाहीतर मग अनुभूती नाही. आपण वर्षानुवर्ष असा जप करत राहू परंतु अनुभव मात्र आपल्याला येणार नाही. तर म्हणून आपण 16 माळा करतो रोज. बरोबर? 16 माळा करत असताना आपण कमीत कमी एवढं तरी ठरवलं पाहिजे या 16 माळांमध्ये 1 माळ मी ध्यानपूर्वक करायचा प्रयत्न करेन. काय म्हटलं मी? 16 माळा आपण गेली 10
10 वर्ष 15 वर्ष 20 वर्षापासून करतोय, बरोबर. मी काय म्हटलं, 16 माळा ध्यानपूर्वक करायच्या. करा ध्यानपूर्वक प्रयत्न, पण 16 माळा होणार का ध्यानपूर्वक आपल्या? नाही होणार, खूप कठीण आहे. 16 माळा अटेंटिव्ह करणं एवढं सोपं नाही. पण त्या 16 माळामध्ये एक माळ प्रयत्नपूर्वक आपण करू शकतो का? एक माळ करू शकतो. आता जर तुम्ही एक माळ ध्यानपूर्वक करायचा प्रयत्न करू लागला तर किती मंत्र ध्यानपूर्वक होतील सांगा? जास्तीत जास्त आम्हाला सांगतात की जास्तीत जास्त 2 मंत्र ध्यानपूर्वक होऊ शकतील. तर हे अनुभवाचे बोल आहेत, बरोबर. पण तुम्ही कसोशीने प्रयत्न केला ना, कठोर प्रयत्न केला, सातत्याने निश्चयाने प्रयत्न केला ना, तर तुम्ही 8 मंत्र 10 मंत्र 15 मंत्र ध्यानपूर्वक करू शकता. पण 15 मंत्र ध्यानपूर्वक झाले की मन अशी काय बदल मारल की नाही, त्या माळामधला 107 मध्ये आले तर लक्षात येईल मन काय का अनुभव. 8 मंत्र ध्यानपूर्वक कराल आणि 100 मंत्र संपल्यानंतर लक्षात येईल काय, मन गेलेलं आहे कुठेतरी फिरायला. काय माळ संपल्यानंतर लक्षात येईल की अरे बापरे, मला तर ध्यानपूर्वक करायचं होतं. एका गावाला उदाहरण सांगत होते, जप करणं पण खूप अवघड आहे. प्रभूजी खूप दिवसापासून एका व्यक्तीला सांगत होते की अरे कमसे कम 16 तो मला करू. तो म्हटला पॉसिबल नाही. मग गौराप्रभू म्हटले की अरे 16 नाही, कमसे कम 8 तो करो. म्हटला अजिबात शक्य नाही. गौराप्रभू म्हटले अरे कमसे कम 1 तो करो. तो म्हटला 1 पण शक्य नाही, अजिबात शक्यच नाही. म्हटला जप नाही करू शकत. मग खूप सांगितल्यानंतर गौराप्रभू म्हटले की हरे कृष्ण महामंत्र की जो अक्षर आहे, आता याच्यामध्ये एका मंत्रामध्ये 16 अक्षर, बरोबर. 16 गुणिले 4 बरोबर किती होतात? 64. तर गौराप्रभू म्हटले की कमीत कमी 4 तरी मंत्र तू करू शकशील गेले तर तो तयार. हा म्हटला प्रभू 4 मंत्र मी करू शकतो. 4 मंत्रामध्ये किती किती नाम येते? 64 नाव येतात. म्हटलं हे 4 मंत्र होते. आणि मग 4 मंत्र तो करू लागला. आणि 4 मंत्र करू लागल्यानंतर हळूहळू हळूहळू त्याला ते मंत्र करायची गोडी निर्माण झाली. आणि हा व्यक्ती 4 वर्षानंतर गौरांगपूरला अमेरिकेमध्ये एका प्रवचनामध्ये बसला दिसला. आश्चर्य वाटलं की अरे एवढी पद्धतीने प्रवचन पण यायला लागलं. आणि मग प्रवचन झाल्यानंतर गौरांगपूर भेटला आणि प्रभूजीने विचारलं की कैसा चल रहा है आपका जब? तर म्हटलं की प्रभूजी 64 एकदम परफेक्टली चल रहा है. सगळ्या लोकांना धक्का बसला ना. सगळ्या लोकांना धक्का बसला की व्यक्ती किती करतोय? 64. गौरांगपूर पण थोडासा आश्चर्य वाटले की अरे काय 64 सुरू केलं काय? 4 वर्षानंतर भेटलाय. हा 64 मंत्र करत होता. नाही 64 नाम घेत होता पण 4च मंत्र म्हणत होता. पण ते मंत्र घेत असताना त्याला खरोखर त्याच्यामध्ये आनंद निर्माण होता. मग प्रभूने सांगितलं की अभी 4 साल हो गए, 4 ही मंत्र जप कर रहे हैं. अभी भैया थोड़ा बढ़ाओ. हाँ वो म्हटलं की अभी थोड़ा सा बढ़ाने की इच्छा हो रही है, तुम्ही 8 करून 8 मंत्र मी जप करू. तर अशी पण कॅटेगरीची लोक आहेत. तर जे पण आपण नाम घेतोय की नाही, हे नाम आपण अटेंटिव्ह घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि असं नाही याच्यामध्ये की क्वांटिटी महत्वपूर्ण नाही. क्वांटिटी सुद्धा महत्वपूर्ण आहे. ती क्वांटिटीज हळूहळू आपल्याला क्वालिटी वाढवण्यासाठी काय करणार आहे? मदत करणार आहे. समजते? त्याच्यामुळे 16 माळा रोज आपण करतो ते करत राहायचे. त्या 16 माळा आपल्याला हळूहळू 8 मंत्र ध्यानपूर्वक करण्यासाठी मदत करते. समजते? तर म्हणून सातत्य असलं पाहिजे. आणि ज्या ज्या वेळी आपण जप करत असतो
नेहमी काय करत असतं, छलांग मारत असतं वेगवेगळ्या गोष्टींवरती आणि इकडे तिकडे फिरायला जात असतं, बरोबर. तर त्यावेळी ही गोष्ट आपण करू शकतो बघा. काय करायचं आहे की नाही, ज्यावेळी आपण कसं असते बघा, आता आपण कार चालवण्याचा अनुभव किती लोकांना आहे, खूप कमी लोकांना असते. गाडी कधी एकाच गिअरवर चालते का, नाही चालत, नाही. पहिला गिअर, दुसरा गिअर, तिसरा गिअर, चौथा गिअर, पाचवा गिअर, बरोबर 5 गिअर असतात. गाडीच्या मोसम नुसार आपल्याला काय करावं लागतं, तिचा गिअर हा बदली करावा लागतो, बरोबर. मग ती गाडी व्यवस्थित चालते. एका सुरामध्ये तुम्ही जर पळायला करत असाल की नाही, तर जग कधी झाला हे काढणार पण नाही. पण तो जग करत असताना थोडासा चढ उतार असला पाहिजे, म्हणजे ट्युनिंग मध्ये थोडस अपडाऊन करायचं. का करायचं हे अपडाऊन का करायचं, कारण त्या मनाला त्या मंत्रावरती आपल्याला काय करायचंय, स्थिर करायचंय, म्हणून त्याला थोडस अपडाऊन करायचं. म्हणून कधी कधी काय करायचं, थोडासा मोठा आवाज करून जप करायचा. म्हणजे काय होतं, मनाला स्थिर करण्यामध्ये आपण यश. तर असं म्हटलेलं आहे की इन अटेन्शन मीन्स ऑलवेज टेन्शन. इन अटेन्शनचा अर्थ काय आहे, इज इन ऑलवेज टेन्शन. समजलं. तर अटेंटिव्ह जप करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तर नामाला काय म्हटलेलं आहे बघा, नाम हे सुद्धा काय आहे, एक प्रकारची सेवा आहे. कधी कधी आपल्याला असं वाटतं की मंदिरामधले आपण ज्या सेवा करतोय, आहे की नाही, मंदिरामधले जे सेवा करतोय ती म्हणजे सेवा आहे. कधी ड्युटी वर्शिप असेल, कधी प्रोग्राम टेस्टिंग असेल, किंवा कधी किचन मध्ये सेवा असेल, कुकिंगची सेवा असेल, मंदिर मार्गदर्शन सेवा असेल, ही म्हणजे फक्त सेवा आहे असं आपल्याला कधी कधी वाटतं, बरोबर. पण असं वाटतं का की आपण हरिनाम जप करतोय ही पण एक सेवा आहे का, ही पण एक सेवा आहे. जप करणं सुद्धा एक सेवा आहे. पण ही सेवा करताना आपल्याला काय करायचंय, त्या भावनेमध्ये जाऊन आपण काय करायचं आहे, ही सेवा करायची. तुम्हाला काय म्हटलेलं आहे, व्हॉट इज द बिझनेस ऑफ द टंग. तर जप करत असताना आपली जी जिव्हा आहे, या जिभेचं कार्य काय आहे, हे काय. जप करत असताना आपण काय केलं पाहिजे, सगळ्यात महत्वाचं काय, सगळ्यात महत्वाचं हरिनाम जप करत असताना स्पष्ट उच्चार असला पाहिजे. ही चर्चा आपण नंतर घेऊया. पण जप करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, हरे कृष्ण महामंत्र जो जप आहे की नाही, हे हरे कृष्ण महामंत्राचे शब्द आपण स्पष्टपणे उच्चारले पाहिजेत. काय उच्चार आहे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर हा हे स्पष्ट उच्चारण आपलं असलं पाहिजे, बरोबर. स्पष्ट उच्चारणाबरोबर दुसरी गोष्ट महत्वाची कुठली असली पाहिजे, जिभेने आपण उच्चारण करतोय, इथून तो मंत्र कानाने काय केला पाहिजे, श्रवण केला पाहिजे. म्हणजे स्पष्ट उच्चारणासोबत तो मंत्र आपण ऐकला पाहिजे. म्हणजे ती 16 अक्षर आहेत की नाही, ही 16 अक्षर ध्यानपूर्वक ऐकली पाहिजे. आणि ऐकत असताना तिसरी गोष्ट त्याच्यामध्ये महत्वाची ऍड केली पाहिजे. ती कोणती आहे, नाही आत्मसात तर करायचंय, पण तिसरी गोष्ट महत्वाची आहे ती कोणती, योग्य भावना त्याच्यामध्ये ठेवायची आहे. त्याला भावपूर्ण म्हटलेलं आहे. स्पष्ट उच्चार असला पाहिजे, ध्यानपूर्वक प्रयत्न केला पाहिजे, आणि तिसरी गोष्ट भावपूर्ण असला पाहिजे. आणि चौथी गोष्ट सांगितलेली आहे. आता चौथी गोष्ट कोणती आहे, अलर्ट असलं पाहिजे. सदैव अलर्ट आणि सतर्क असलं पाहिजे हरिनाम जप करताना. आता सतर्क असलं पाहिजे म्हणजे काय, काय मी जप करताना स्पष्ट उच्चार करतोय का. दुसरी गोष्ट, काय मी ध्यानपूर्वक करत आहे का. तिसरी गोष्ट, काय मी भावपूर्ण करत आहे का. आणि चौथी गोष्ट, मी सतर्क आहे. आलं लक्षात. या 4 गोष्टी जर असतील की नाही, तर मग निश्चित आहे की आपला जप हळूहळू सुधरत आहे.
मला अजून जप करायचा आहे, ही भावना निर्माण झाली पाहिजे. चांगला जप म्हणजे कृपा काय सांगत माहितीये, चांगला जप म्हणजे 16 माळा झाल्यानंतर पुन्हा जप करायची इच्छा निर्माण झाली पाहिजे, त्याला म्हटलेलं आहे चांगला. आता पुढे म्हटलेलं आहे बघा, कधी कधी बघा आपल्याला फोन येतो, फोन आल्यानंतर या 3 गोष्टी होतात का बघा आपल्याकडून, होतात का 3 गोष्टी? फोन आल्यानंतर आपण तोंडाने बोलतो का? बोलत असतो, आहे की नाही? बोलल्याशिवाय संभाषण कसं होणार, आहे की नाही? बोलतो. दुसरी गोष्ट, तो काय सांगतो तो आपण ध्यानपूर्वक ऐकतो का? ऐकतो, आहे का? त्याचं काय म्हणतो ते ऐकल्याशिवाय तर आपण बोलू शकणार नाही, म्हणजे आपण ध्यानपूर्वक ऐकतोय. आणि तिसरी गोष्ट खूप महत्वाची आहे बघा याच्यामध्ये, तिसरी गोष्ट खूप महत्वाची, जसं की आता आपण उदाहरण घेऊया, आंखों से उस व्यक्ती को देखना. जसं की आता उदाहरण घेऊया, आपल्या समोर रुद्रप्रभू बसले तिथं, आणि मला आता रुद्रप्रभूचा फोन आलेला आहे, ठीक आहे? रुद्रचा फोन आलेला आहे म्हटल्यानंतर मी बोलायला सुरुवात केलेली आहे, कानाने ऐकायला सुरुवात केली आहे. आणि तिसरी गोष्ट ऑटोमॅटिक होणार आहे, कोणती? तो व्यक्ती समोर दिसणार की नाही? रुद्र म्हटल्यानंतर मला अमरदेव दिसली का? नाही दिसणार, रुद्र दिसणार. तसं आपण जप कोणाचा करतोय? कृष्णाच्या नावाचा जप करतोय. मग असं किती वेळा झालंय की जप करताना कृष्ण समोर दिसायला लागले? बिलकुल झालेलं नाही. असं की झाले, असं का होत नाही सांगा मग? बघा एक साधं उदाहरण आहे, फोनवरती आपण ज्याच्यावर संभाषण करतोय तो व्यक्ती समोर दिसतो की नाही? सर्वांचा अनुभव आहे, एक्झॅक्टली तीच व्यक्ती आपल्याला समोर दिसते, बरोबर? पण हरिनाम जप करताना मात्र ज्याचं आपण नाव घेतोय ती व्यक्ती का समोर येत नाही, का दिसत नाही ती व्यक्ती समोर आपल्याला? हा, याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ हा आहे की आपण नाम घेत असताना त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे दोष आहेत आणि म्हणून ती व्यक्ती आपल्या समोर प्रकट होत नाही. म्हणून जप करत असताना प्रभुपादांनी सांगितलेलं आहे, सगळ्यात महत्वाचं जपाचे जे फायदे आहेत की नाही ते आपण आठवले पाहिजेत, बरोबर? सांगा कोणकोणते लाभ आहेत जपाचे? जप करण्याचे फायदे कोणकोणते? मानसिक तणाव दूर होतो, बरोबर. अजून काय फायदा आहे की नाही म्हणजे जपाचा? हा, काय होतं? हृदयाचं शुद्धीकरण होत आहे, बरोबर आहे, बेस्ट. अजून काय? हा, पाप नष्ट होत आहे, बरोबर आहे की नाही? ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म, हा एक लाभ आहे त्याच्यामध्ये. काय होतं पुढं? जन्म मृत्यू चक्र निघून जातो, आहे की नाही? मुक्त व्यक्ती होऊ शकतो की नाही? तर हे सगळे लाभ आहेत, जपाचे लाभ आपण ध्यानात ठेवले पाहिजे. आणि शेवटचा लाभ कोणी सांगितला नाही, सगळ्यात महत्वाचं भगवत प्रेमाची, हा मुख्य लाभ. तर जप करत असताना ही भावना असली पाहिजे, मग भगवत प्रेमाच्या दिशेने आपण हळूहळू अग्रेसर होऊ. जे काय आपण लाभ सांगितले की नाही, हे सर्व लाभ ज्यावेळी हरिनाम आपण या भावनेमध्ये घ्यायला सुरुवात करू त्यावेळी हे लाभ प्राप्त होतील. काय सांगितलेलं आहे? तनादपि सुनिचेन तरोरिव श्रेष्ठा अमानीन मानतेन कीर्तनीया सदा हरी. या भावनेमध्ये आपण हरिनाम जप केला पाहिजे, तरच मग आपण काय होणार आहे? कीर्तनीय सदा हरी होणार आहे. त्याचा अर्थ काय? तनादपि सुनिचेन म्हणजे गवताच्या पात्याहूनही नम्र असलं पाहिजे आणि वृक्षापेक्षाही सहनशील असलं पाहिजे. पुढं अमानीनं मान देणं म्हणजे कुठलाही मानाची अपेक्षा न करता इतरांना सन्मान दिला पाहिजे, मगच काय होणार आहे? कीर्तनीय सदा हरी होणार आहे, नाहीतर होणार नाही. म्हणून या 3 स्टेप महत्वाचे आहेत. नम्र भाव असला पाहिजे,
सहनशीलता असली पाहिजे आणि मानाची अपेक्षा न करता इतरांना सन्मान दिला पाहिजे. मग काय होणार आहे? कीर्तनीय सदा प्रभू महाराज प्रत्येक प्रवचनामध्ये कमीत कमी एकदा तरी हा श्लोक म्हणत असतात. मग आपल्याला काय होणार आहे? जपाचा योग्य लाभ होणार आहे. तर जप म्हणजे काय? युद्ध. कोणाबरोबर? आजूबाजूला बसल्याचे बरोबर आहे का? नाही. कोणाबरोबर युद्ध करायचे? मग मायेबरोबर युद्ध आहे, मनाबरोबर युद्ध आहे आणि आपल्या इंद्रियांशी काय आहे? संघर्ष आहे का? संघर्ष युद्ध. आता बघा, ध्यानपूर्वक जप न करणं, मगाशी आपण सांगितलं स्पष्ट उच्चार असला पाहिजे. जप ध्यानपूर्वक करायचा प्रयत्न केला पाहिजे. तिसरी गोष्ट, त्याच्यामध्ये योग्य भावना आपली असली पाहिजे. आणि चौथी गोष्ट, जप करत असताना नेहमी सतर्क असलं पाहिजे. या गोष्टी जर नसतील तर मग जप हा आपला कसा असणार आहे बघा. या जर गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड नसतील तर मग हे नामस्मरण आपल्याला काय देणार आहे? भुक्ती. भुक्ती म्हणजे काय? सर्व प्रकारची भोग सामग्री आपल्या पुढे येणार. त्याला भुक्ती नाम म्हटलेलं आहे. नाम हे 3 स्तरावरती आहे. अपराधयुक्त नाम, नामाभास आणि शुद्ध नाम. बरोबर? ज्यावेळी आपण अपराधयुक्त जप करत असतो की नाही, त्यावेळी आपल्या सर्व भौतिक इच्छा पूर्ण होत असतात. समजलं काय म्हटलं मी? जर आपण आभासाच्या स्तरावर नाव घेत असतो, आभासाच्या स्तरावरचं नाव कसं असतं? तो व्यक्ती ध्यानपूर्वक करायचा नेहमी प्रयत्न करत असतो, त्याला आभासाचं नाम म्हटलं. आणि आभासाच्या स्तरावरचं नाम हे त्या व्यक्तीला वैकुंठ प्राप्ती करून देऊ शकतं. आणि आभासाचं जर नाम घ्यायचं असेल तर मग भक्त समुदायामध्ये येऊन नियमितपणे जप केला पाहिजे. तरच हे नाम आभासाचा स्तर प्राप्त होऊ शकतो. समजलं? नाम आभासाच्या स्तरावर व्यक्ती वैकुंठ लोकाची प्राप्ती करू शकतो. आणि तिसरं नाव आहे ते कोणतं आहे? शुद्ध नाम. शुद्ध नाम ज्यावेळी व्यक्ती घेतो त्यावेळी काय होतं? त्याला भगवत प्रेमाची प्राप्ती होते. आणि असा साधक बोल वृंदावनामध्ये नित्य श्रीकृष्णाच्या संघामध्ये राहू शकतो. हे शुद्ध नाम. आणि शुद्ध नामाची तुलना कशाबरोबर केलेली आहे? लख प्रकाशाबरोबर. दुपारी 12 वाजता सूर्य पूर्ण प्रकाश येतो की नाही, सगळ्या वस्तू आपल्याला क्लिअर दिसतात एकदम, त्याला शुद्ध नाम म्हटलं आहे. नाम आभासाची तुलना कशाबरोबर केलेली आहे? ज्यावेळी सूर्य हा पूर्ण प्रकट नाही झालेला, संध्या समये, त्यावेळेला सगळ्या गोष्टी प्रकट रूपामध्ये आपल्याला दिसत नाही. बरोबर? अंधुक गोष्टी दिसतात. बरोबर? त्याला नाम आभास म्हटलेलं आहे. आणि अपराधयुक्त नाम म्हणजे काय? काळा कुठला आधार, कुठलीच गोष्ट क्लिअर दिसत नाही. समजलं? तर काळा कुठं अंधार म्हणजे सगळ्या भौतिक गोष्टी जीवाला प्राप्त होणार, धन दौलत प्राप्त होणार, नाही नाही, मान सन्मान पूजा प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी मिळणार, परंतु वैकुंठ प्राप्ती होणार नाही. आभासाच्या स्तरावर व्यक्ती आला, वैकुंठाची प्राप्ती होणार. आणि शुद्ध नामाच्या स्तरावर आल्यानंतर तो व्यक्ती या जगातील प्रत्येक गोष्टीला योग्य दृष्टिकोनातून पाहतो. म्हणजे प्रत्येक जीवाकडे पाहताना तो हा जीव म्हणजे शरीर नसून एक आत्मा आहे या दृष्टीने पाहतो. त्याला विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे कवी असतेनी शुनीचे व स्वपानेचे पंडिता समदर्शन असं. हे शुद्ध नामाची व्याख्या आहे. शुद्ध नाम घेतल्यानंतर या जगाप्रती किंचित पण आकर्षण व्यक्तीला राहत नाही. मग आता हे भक्ती नाम आहे, हे नाम कुठल्या स्तरावरचं सांगा? अपराधयुक्त स्तरावरचं नाम आहे, त्याला भक्ती नाम म्हटलेलं आहे. आणि दुसरं आहे मुक्ती नाम. मुक्ती नाम पण काय? मुक्ती नाम हे नाम अपराध आणि नाम आभासाच्या मध्ये. आता हा काय वेगळाच प्रकार आहे, नाम अपराध आणि नाम आभासाच्या मध्ये. तर
मुक्ती म्हणजे काय? तर याच्यामध्ये 5 प्रकारच्या मुक्ती आहेत. जर नाम शुद्ध नसेल, आभासयुक्त पण नसेल, पण अपराधयुक्त पण नाही, तर अशा साधकाला सायुज्य मुक्ती प्राप्त होऊ शकते. 5 प्रकारच्या मुक्ती आहेत. सायुज्य मुक्ती म्हणजे ब्रह्मज्योतीमध्ये विलीन व्हायची मुक्ती. आणि आता राहिल्या कोणते 4 राहिले बरोबर? सारूप्य, सालोक्य, सामिप्य आणि साष्टी. या वैकुंठ आम्हाला मुक्ती आहेत. या मुक्ती नाम आभासाच्या स्तरावरच जीवाला प्राप्त होतो. समजलं? आता भक्ताला सायुज्य मुक्ती पाहिजे का? नाही, भक्ताला सायुज्य मुक्तीची आवश्यकता नाही, पण आपल्याला सारूप्य, सालोक्य, सामिप्य, साक्षी चालेल का? चालेल की नाही? नाही, पण आपल्याला मिळणार कधी? प्रयत्न केला तर मिळू शकतो. पण आपल्याला या 4ही मुक्ती सुद्धा घ्यायच्या नाही. पण त्याच्यासाठी आपण योग्य आहे का? आता अजिबात नाही. त्या मिळण्यासाठी सुद्धा आपण आता सध्या योग्य नाही. मग गोलोकमध्ये जाण्यासाठी योग्य आहे का आपण? तिथे तर अजिबातच योग्य. समजलं? हा. तर म्हणून आपण प्रयत्न करायचा आहे हरिनाम आपलं हे कशा प्रकारे शुद्ध होईल याच्यासाठी आपण सर्व प्रयत्न. आणि जर हे शुद्ध हरिनाम घ्यायचं असेल तर मग कुठली भावना असली पाहिजे बघा. तर भावना कुठली असली पाहिजे? भिकाऱ्याची भावना असली पाहिजे. आता आपल्याला काय असं भिकारी म्हणायचं नाहीये. तर भिकाऱ्याची भावना कशी असते? दीन भावना असते. दीनहीन जी भावना आहे की नाही, दीन भाव जो आहे की नाही, तोच भाव केवळ भगवत प्राप्ती प्रदान करण्यासाठी आपल्याला मदत करू शकतो. समजते? दीनहीन एकचिलो हरी नामे उद्धारितो. दीन आणि हीन भाव जोपर्यंत प्रकट होत नाही तोपर्यंत हरिनाम प्रभूची कृपाही होत नाही. म्हणून हा दीन भाव असला पाहिजे. बघा, कधी कधी आपण पाहतो लहान बालक असतं. लहान बालक हे पूर्णपणे अवलंबून आहे का? आहे का? लहान बालक हे पूर्णपणे कोणावर अवलंबून आहे? आईवरती पूर्णपणे अवलंबून आहे. ते स्वतःहून काही खाऊ शकत नाही, पिऊ शकत नाही, बरोबर? पूर्णपणे ते आईवरती अवलंबून आहे. तशी भावना जर आपल्याकडे आली तर मग हे हरिनाम प्रभू काय होऊ शकतात? प्रकट होऊ शकतात. आणि मग त्यांची कृपा ही आपल्याला काय करू शकतात? ते देऊ शकतात. पण ही कृपा मिळण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती आहे? काय म्हटलेलं आहे? अपराधी भाव. अपराधी भावनेपासून आपल्याला दूर व्हावं लागेल, मगच हरिनाम प्रभूची कृपा होईल. आता सांगा, किती अपराध आहेत असे? 10 नामापराध का आपण रोज सकाळी म्हणतो बघा. कोण कोणते 10 नामापराध सांगा? नामापराध काय? 10 नामापराध कोणते? भगवत नामाचा प्रचार करणाऱ्या महाभागवतांची निंदा करणं, बरोबर. दूसरा, शिव ब्रह्मा आदि देवों के नाम को भगवान नाम के समानत्व से स्वतंत्र समझना. तीसरा, गुरु की अवज्ञा. चौथा, वैदिक शास्त्र का उनके प्रमाणों का खंडन. पांचवा, हरे कृष्ण महामंत्र की जप की महिमा को काल्पनिक समझना. छठा, पवित्र भगवत नाम में अर्थवाद का आरोप करना. सातवां, नाम के बल पर पाप करना. आठवां, हरे कृष्ण महामंत्र की जप की महिमा को वेदों में वर्णित एक शुभ सखा कर्म अथवा कर्माकांड के समान समझना. नौवा, अश्रद्धालु व्यक्ति को कृष्ण नाम की महिमा बताना. और 10वां, भगवान नाम में पूर्ण विश्वास न होना और इसकी ज्ञात महिमा सुनने पर भी विषय आसक्ति बनाए रखना. आणि आता शेवटचा खूप महत्वाचा आहे. साथ ही साथ ध्यान पूर्वक जप न करना भी एक अपराध है. आणि हाच सगळ्या अपराधाची जननी आहे.
जप न करणं हा अपराध आपल्यावर होत असल्यामुळे बाकी सगळे नऊ आपल्या हातून होत असतात. आलं लक्षात? तर म्हणून अपराधांपासून आपण काय झालं पाहिजे, सतर्क असलं पाहिजे. ते आपल्या हातून झाले नाही पाहिजे, सतर्क असलं पाहिजे. रूप गोस्वामी आपल्या परंपरेमधील एक महान आचार्य होऊन गेले. तर किती अपराध सूक्ष्म असतो बघा ना. वृंदावनामध्ये रूप गोस्वामी एका वृक्षाखाली बसून गोलोक वृंदावनामधील भगवान श्रीकृष्णांच्या लीलाचं चिंतन करत होते. आणि लीला प्रकट होऊ लागली. लीला त्यांच्या मनामध्ये ती प्रकट होऊ लागली. लीला पाहू लागले ते. आणि लीला पाहत असताना काय झाला प्रसंग बघा. ही लीला पाहत असताना श्रीकृष्ण झाडाच्या एका फांदीवर बसलेले आणि वरच्या फांदीवर बसून कृष्ण पायाने काय करतात, त्यांच्या खालची जी डाळ आहे की नाही फांदी, तिला खाली दाबतात अशी. आणि त्या फांदीला राधाराणी असं पकडलेल्या जमिनीवर खाली. आणि त्या फांदीची राधाराणी काय करते, फुलं तोडते. आणि फुलं तोडण्यामध्ये राधाराणी मग्न झाली. मग्न झाल्याबरोबर बघा उजव्या हाताने फांदी पकडलेली आहे, डाव्या हाताने राधाराणी फुलं तोडते. आणि कृष्णाने काय केलं, ज्या फांदीवर पाय ठेवला होता ना तो पाय बाजूला काढला. बाजूला काढल्याबरोबर राधाराणी काय झाली, त्या फांदी बरोबर वर गेली. आणि हे दृश्य रूप गोस्वामी आपल्या मनामध्ये पाहत होते. पाहत असताना काय झालं, अचानक ते दृश्य पाहत असताना रूप गोस्वामीने स्मित हास्य केलं. आता हसणार ना, साहजिकच आहे, हसणार नाही लीला पाहिजे. स्मित हास्य केल्याबरोबर काय झालं, ती लीला अचानक अप्रकट झाली. का अप्रकट झाली? ज्यावेळी ते लीला ही मनामध्ये पाहत होते त्यावेळी त्यांच्या समोरून एक भक्त चाललेला होता. आणि तो पायाने थोडा अपंग होता. तो लंगडत लंगडत चाललेला होता. आणि त्या भक्तांनी रूप गोस्वामींना पाहिलं. पाहिल्यानंतर त्या भक्ताला असं वाटलं की माझ्याकडे बघूनच हसले. आणि मनामध्ये वाईट वाटलं. वाईट वाटल्याबरोबर इकडं काय झालं, रूप गोस्वामी लीला पाहतात पण ही लीला अप्रकट झाली. आता रूप गोस्वामी काय त्या भक्ताला बघून हसले का? नाही हसले. तरी सुद्धा कृष्णाला राग आला का? कृष्ण नाराज झाले का? आता कमीत कमी श्रीकृष्णाला तरी काळा पाहिजे होत की बाबा रूप गोस्वामी हे त्या भक्ताकडे बघून ते हसलेले नाही. पण कृष्ण नाराज झाले, तो भक्त नाराज झाला. त्या भक्ताला माहिती आहे का की रूप गोस्वामी कोणाला बघून हसतात. तरी पण भगवंत रूप गोस्वामींच्या वरती निराळ झाले आणि लीला अप्रकट झाली. चित्रपट बंद. आणि रूप गोस्वामी विचार करू लागले. तो भक्त तेवढ्या निघून गेला ना. निघून गेला, त्यांना माहिती नाही लीला तर अप्रकट झाली. आणि मग रूप गोस्वामी विचार करू लागले. पुन्हा त्या लीलेवरती ते चिंतन करू लागले. पण लीला प्रकट व्हायला काय तयार नाही. 1 दिवस 2 दिवस 3 दिवस गेले पण पुन्हा ती लीला प्रकट झाली नाही. आणि गोलोक वृंदावनामध्ये लीला दिसायला त्यांना बंद झाली. लगेच गेले सनातन गोस्वामींचे आणि म्हटले की काल असं झालं. तुम्ही एक प्रसंग पाहत होतो आणि हा प्रसंग पाहत असताना तो प्रसंग अप्रकट झाला. आज 3 दिवस झाले परंतु लीला कुठलीच आता प्रकट होत नाही. काय समस्या झालेली? त्यावेळी सनातन गोस्वामी म्हटले की नक्कीच काहीतरी अपराध झालेला असेल. आता सनातन गोस्वामी म्हटले की अपराधाचं शालन करणं आवश्यक आहे. मग मार्ग काय? तर म्हटले की सगळ्या वृंदावनामधल्या साधूंना भंडारा खायला घालवतो. भंडारा भोजन गावाला भंडारा भोजनच नाही ना. भंडारा भोजन ठेवलं आणि सर्वांना ओपनली आमंत्रण. म्हणजे आपण इथे कसं ओपनली कार्यक्रमाचं आमंत्रण देतो, दुसरी लोक कार्यक्रमाला येतात, ओपन आमंत्रण देतो. आणि सगळे साधू संत भोजनासाठी आले. आणि या भोजनामध्ये सनातन गोस्वामींनी रूप गोस्वामींना सांगितलं की जो साधू या भोजनासाठी येणार नाही त्याच्या प्रती तुमच्या हातून अपराध घडलेला हे स्वीकार करायचं. आणि बरोबर तो जो अपंग भक्त होता की नाही तो काही या भोजनासाठी आला नाही.
रूपगोस्वामीच्या लक्षात आलं की हा भक्त आपल्यावरती निराश झालेला आहे, त्याला जाऊन भेटावं लागेल आणि विचारावं लागेल. आणि भंडारा खाऊ घातल्यानंतर मग रूप गोस्वामी सनातन गोस्वामी दोघंही या भक्ताकडे जातात आणि त्यांना विचारतात की आज भंडारा होता सर्वांसाठी, तुम्ही आला नाही भोजनासाठी. मग त्या भक्ताने 3 दिवसापूर्वीचा इतिहास सांगितला की असं असं घडलेलं होतं आणि म्हणून मी निराश होतो, म्हणून मी आलो नाही. मग रूप गोस्वामींना कळलं. मग रूप गोस्वामीने घडलेला सगळा प्रसंग त्या भक्ताला सांगितला. मग त्या भक्ताला समजलं की अरे रूप गोस्वामी माझ्याकडे बघून हसले. आता मला सांगा, हा जो अपंग भक्त समोरून चाललेला आहे, हा भागवत संत आहे का? नव्हता. एवढा काय मोठा भक्त महाभागवत असं काय नव्हतं, सामान्य भक्तच होता. पण सामान्य भक्ताप्रती झालेला हा एकदम सामान्य अपराध आहे, तरी सुद्धा भगवान श्रीकृष्णांची ही लीला दिसायची बंद झाली. मग आता सांगा, आपल्याला कधी दिसणार ही लीला? स्वतः काय याच्यावर जास्त बोलण्यात काय अर्थ नाही, तर तुम्ही हा विषय समजून घ्या. तर खूप कठीण आहे, म्हणून अपराधातून आपण स्वतःला जास्तीत जास्त वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून म्हटलेलं आहे, सातत्य आपल्या हरिनाम जपामध्ये सातत्य हे असलं पाहिजे आणि ते रोज असलं पाहिजे. रोज सातत्य असलं पाहिजे. रोज आपण विचार केला पाहिजे की मला एक तरी माळ कमीत कमी रोज ध्यानपूर्वक जप करायची आहे. जर तुम्ही ठरवलं असेल तर नक्की डोकं दुखल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्ही ठरवलं की नाही मला आज ध्यान प्रोजेक्ट करायचंय, तर ध्यानात ठेवा की ध्यान प्रोजेक्ट करायला आले तर डोकं दुखायला सुरुवात होणार. आणि ते पण असं मागणं सुरू होते. मागून का सुरू होतं? कारण मनाला ध्यान प्रोजेक्ट करण्यासाठी जर आपल्याला एकाग्र करायचं असेल की नाही, तर त्याचे सगळे पॉइंट्स आहेत ना, हे सगळे आपल्या पाठीमध्ये आहेत. माग पाठीमध्ये जर आपण पाठ ताट ठेवून जर जपाला बसलो तर आपल्याला ती पाठ मदत करते ध्यान प्रोजेक्ट करण्यासाठी. तर सगळे पॉइंट्स आपले आहेत पाठीच्या कण्यामध्ये मागच्या, तिथून हे सगळं कनेक्शन सुरू होतं. आलं लक्षात? तर डोकं दुखाय पण असं सुरुवात होणार बाबूशी. तुम्ही घाबरू नका, सातत्याने करू लागला हळूहळू तर भगवानाची कृपा होईल आणि डोकं पण दुखायचं. भक्तिविनोद ठाकूरांनी ज्यावेळेला असा जप करायला सुरुवात केली, त्यावेळी भक्तिविनोद ठाकूरांचं जवळजवळ 3 महिने सलग डोकं दुखत होतं. आणि असं म्हटलं नाही, भक्तिविनोद ठाकूर ज्यावेळी जप करायचे, पूर्ण खोली बंद करून जप करायचे, त्यावेळी बाजूच्या चारी भिंती व्हायब्रेट व्हायचे. असं हरिनाम जप करत होते. आता भिंती राहू व्हायब्रेट वाटते, पण तुम्ही आपण तरी व्हायब्रेट होईल. पुढं जर आपल्याला ध्यान प्रोजेक्ट करायचा असेल तर मग या पद्धतीचा अवलंब आपण केला पाहिजे. तर या ठिकाणी या 4 पद्धती आहेत बघा. पहिला आहे शरणागती, दुसरा आहे समर्पित भाव आणि तिसरा आहे नम्र भाव. तर ही शरणागतीची लक्षणे आहेत. आलं लक्षात? हीच शरणागतीची लक्षणे आहेत. तर सगळ्यात महत्वाचं शरणागत मूळ असला पाहिजे आणि समर्पित असलं पाहिजे आणि नम्र भाव असला पाहिजे. जर आपण हे करत असतो तर मग निश्चित आहे की भगवंतांचं चित्त आपण काय करू शकतो, आकर्षित करू शकतो. आणि असं म्हटलेलं आहे की कलियुगामध्ये भगवंतांना प्रसन्न करण्याचा जो मार्ग आहे की नाही, तो मार्ग केवळ आणि केवळ भगवंताचं नाव आहे आणि दुसरा कुठलाही मार्ग नाही. पुन्हा म्हटलेलं आहे बघा, जप करते वेळी सगळ्यात महत्वाची गोष्ट गंभीर असलं पाहिजे. आता आपल्याला समजा उद्या 16 माळा जप करायचा आहे की नाही, तर ऍक्च्युअली त्या जपाची तयारी ही 8 दिवसापासूनच केली पाहिजे. आता तुम्हाला कसं काय 8 दिवशी, जसं समजा निर्जल एकादशी असेल तर असं म्हटलं जातं की निर्जल एकादशीची तयारी ही 8 दिवस करायची असते. दुपारपासूनच खायचं हळूहळू कमी करायचं असतं. मग निर्जल एकादशी करणं शक्य जातं. आणि निर्जल एकादशी पूर्ण झाल्यानंतर सुद्धा पारण करताना लगेच भाजी भाकरी चपाती भाजी खायची नसते. काय घ्यायचं असतं? केवळ लिंबू पाणी घ्यायचं असतं.
काय घ्यायचं असतं? लिंबू पाणी घेतलं तर पुढं जो आपण आहार घेणार आहे तो डायजेस्ट करण्यासाठी आपल्याला ते मदत करतं. जर डायरेक्ट आपण हेवी आहार घेतला तर ते इनडायजेशन होतं. समजलं? तर म्हणून जग करते वेळी आपल्याला ही भावना ठेवली पाहिजे, म्हणजे की उद्याच्या 16 माळ आपल्याला करायचे आहेत. तर आजच आपण आपल्या मनाची तयारी करायची आहे की मला उद्या 16 माळा जप करायचा आहे. त्या 16 माळामधली कमीत कमी एक तरी माळ, काय म्हटलंय, कमीत कमी एक तरी माळ मी उद्या ध्यानपूर्वक जप करायचा प्रयत्न करेन. असं जर तुम्ही ठरवलं तर मग शक्यता आहे की 2 मंत्र ध्यानपूर्वक करू शकाल. काय म्हटलं? 2 मंत्र 32 अक्षर ध्यानपूर्वक करू शकाल. तर म्हणून सगळ्यात महत्वाचं गंभीर असलं पाहिजे, प्रामाणिकपणे प्रयत्न केला पाहिजे. तिसरी गोष्ट आहे श्रद्धापूर्वक केलं पाहिजे. आणि चौथी गोष्ट आहे भावना त्याच्यामध्ये उतरवली पाहिजे. काय भावना असली पाहिजे आपली? हे राधा राणी, हे श्रीकृष्ण, मला तुमच्या सेवेमध्ये संलग्न करा. या भावनेमध्ये आपण काय केलं पाहिजे? या जपाची सुरुवात केली पाहिजे. मग काय होणार आहे? हळूहळू हळूहळू या जपामध्ये जे आकर्षण आहे ते होणार. तर या प्रकारे जर आपण हरिनाम घेऊ लागलो तर मग काय परिणाम होईल? जर या प्रकारे आपण हरिनाम घेऊ लागलो, या स्टेप्स आज आपण पाहिल्या या ठिकाणी, या प्रकारे जर आपण हरिनाम घेऊ लागलो तर काय होईल? डायरेक्ट कृष्ण प्रेम नाही मिळणार. तर बघा, भजन क्रिया 2 प्रकारचे. माधुरी कादंबरी नावाचा एक ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी सांगितलेलं आहे. भक्तीच्या 9 स्टेजेस आहेत. आदव, श्रद्धा, तथा साधु संग, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, निष्ठा, रुची, आसक्ती, भाव आणि प्रेम, अशा 9 स्टेजेस आहेत. शेवटचे स्टेज कोणते? प्रेम. श्रद्धा, साधू संग, भजन क्रिया. बरोबर? आता भजन तर करतोच आपण, बरोबर? भजन क्रिया ही 2 प्रकारची आहे. एक आहे अनिश्चित भजन क्रिया आणि दुसरी आहे निश्चित भजन क्रिया. काय म्हटलं? निश्चित भजन क्रिया. आता आपण जे भजन करतोय हे निश्चित आहे की अनिश्चित आहे? निष्ठा शब्दाला निष्ठा, अनिश्चित आणि निश्चित. समजलं? आपण जे भजन करतोय हे निश्चित आहे की अनिश्चित आहे? सांगा. निश्चित. किती लोकांना वाटतं की निश्चित भजन क्रिया आपण करतोय ते? तर बघा, निश्चित भजन क्रिया कधी सुरू होते? खूप मोठी ही काय म्हणता येईल, खूप मोठा प्रवास आहे निश्चित भजन क्रियेचा. तर आपण जी भजन क्रिया करतोय की नाही ही अनिश्चित भजन क्रिया आहे. काय म्हटलं? अनिश्चित भजन क्रिया. आणि या अनिश्चित भजन क्रियेचे 6 प्रकार विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सांगितलेले आहे. किती? 6 प्रकार सांगितले. आता हे 6 प्रकार यासाठी पण अजून 2 तास चर्चा चालेल. आणि जे मागाशी आपण 10 प्रकार पाहिले त्याच्यासाठी 1 तासभर चर्चा चालेल. पण आपण सगळी चर्चा करू शकणार नाही आता. तर अनिश्चित भजन क्रियेचे 6 प्रकार कोणते आहेत बघा. पहिला आहे घन तरलता. घन आणि तरल आला शक, घन तरल. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे व्यूढ विक्षेप. तिसरा आहे निमाक्षमा. चौथा आहे विषय संग्रह. 5वा आहे तरंग रंगिनी. आणि 6वा आहे निमाक्षमा. सांगितलं? घन तरल, विषय संग्रह, निमाक्षमा, व्यूढ विक्षेप. एक 6वा प्रकार राहतोय प्रकार. तर असे 6 प्रकार आहेत. आठवड्यात चर्चा करताना सांगितलं. तर हे 6 प्रकार, या 6 प्रकारामध्येच आपली भजन क्रिया चाललेली आहे. समजतंय? तर हे जे 6 प्रकार आहेत ना,
या 6 प्रकारांमधून हळूहळू आपल्याला काय करायचंय, अपग्रेड होत जायचंय. मग शेवटचा प्रकार आहे तो तरंगरंगिणीचा आहे. तरंगरंगिणी या प्रकारामध्ये साधकाची जी साधना आहे की नाही, बघा साधना भक्तीमध्ये सुद्धा कनिष्ठ साधना, मध्यम साधना आणि उत्तम साधना. समजते? कनिष्ठ साधना, मध्यम साधना आणि उत्तम साधना. उत्तम साधना जी असते की नाही, ही उत्तम साधना याच्यामध्ये तो साधक हा इतका सतर्क असतो साधना करण्यामध्ये, पूर्णपणे सतर्क असतो आपल्या साधनेमध्ये, त्याला उत्तम साधक म्हटलेलं आहे. आणि जो कनिष्ठ आणि मध्यम आहे त्याच्याविषयी म्हणजे की कनिष्ठ साधना म्हणजे थोडक्यात काय की हरिनाम जप पण चालू आहे आणि मेसेज कुठला आलाय, व्हॉट्सअपवर मेसेज कोणाचा आलाय हे पाहत राहतो. पुन्हा सकाळ संध्याकाळ दुपार पेपर पडलेला असतो तो चालत असतोय, तरी टीव्हीवरचे न्यूज पाहत असतोय. ही साधना कनिष्ठ स्तरावरची साधना आहे. 16 माळा करतोय तो, पण सगळ्या बातम्या तो बघतोय. मोबाईल वरच्या सगळ्या बातम्या, युट्यूब वरच्या सगळ्या बातम्या. म्हणजे की कधी कधी तर असं म्हटलं जातं की भक्ताला जेवढ्या बातम्या माहित आहेत तेवढ्या बाहेरच्या पण लोकांना माहित नाही. आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगायला ब्रह्मचर्याला जेवढ्या बातम्या माहित आहेत तेवढ्या पण बाहेर लोकांना माहित नाही. असाही अनुभव येतो कधी कधी. तर अशी जर आपण साधना करत असतो तर ही साधना कनिष्ठ स्तरावरची साधना आहे. त्याच्यानंतर मग हळूहळू अपग्रेड होत ती मध्यम स्तरावरती येते. मध्यम स्तरावर येते म्हणजे काय, तर मोबाईल शेजारीच आहे पण मोबाईल बघत नाही 16 माळा झाल्याशिवाय. पण 16 माळा जशा होतील पटकीने मोबाईल हातात घेतो. हा पैसे आले का बाबा, जीपे फोन पे झालं का व्यवस्थित सगळं, हा ठीक आहे. आणि उत्तम साधना जी आहे की नाही, उत्तम साधना ही अशी आहे की तो या सगळ्याच गोष्टीपासून दूर राहतो. आणि असे अनेक भक्त आहेत जे अगदी साधे फोन वापरतात, बटनाचे फोन वापरतात. त्याच्यामध्ये ना व्हॉट्सअप आहे ना, फेसबुक आहे ना, इंटरनेट आहे ना, काय असे फोन वापरतात. तर हे साधक हे खऱ्या अर्थानं हळूहळू काय करतात, तर नामोच्चारण जर व्यवस्थित असेल तर हळूहळू साधका उत्तम साधकाच्या स्तरावर पोहोचेल. आणि उत्तम साधकाच्या स्तरावर पोहोचले तर मग तरंगरंगिणी म्हणजे काय आहे बघा, आता पूजाला प्रतिष्ठा आहे, मान सन्मान आहे आणि साधना पण चांगली समज. मग या स्तराला पार केल्यानंतर श्रद्धा, साधुसंग, भजन क्रिया, बरोबर. भजन क्रियेमध्ये अडकलेले आहे अजूनही, आणि ही अनिश्चित भजन क्रियाच आहे. निश्चित भजन क्रिया सुरू झाली का नाही. भजन क्रियेनंतर मग अनर्थ निवृत्ती होणार. आता अनर्थ किती प्रकारचे आहेत माहिती ना, अनर्थ किती प्रकारचे आहेत. सुकृतोत्थान, दुष्कृतोत्थान, अपराधोत्थान आणि भक्तिोत्थान, हे 4 प्रकारचे अनर्थ आहेत. हे तर पहिल्यांदाच ऐकले असेल तुम्ही. तर सुकृतोत्थान अनर्थ म्हणजे काय, जे काय पुण्यकर्म आपण करतो ना त्या पुण्यकर्मामधून निर्माण होणारे अनर्थ. कधी कधी एकदम दया आली, एकदम भिकारी व्यक्ती दिसला, 10 रुपये काढून दिले त्याला, आपण तो विचार जातो, वडापाव खातो, आपल्याला बरं वाटतं. तो एक प्रकारचा अनर्थ तयार होतो, समजलं. त्याला सुकृतोत्थान अनर्थ म्हटलं. त्यानंतर दुष्कृतोत्थान म्हणजे काय, पाप कर्म केल्यानंतर निर्माण होणारे अनर्थ. आता पाप कोणत्या प्रकारचा आहे सांगा. आता मांसाहार जुगार विचारणं क्षेत्र आपण काय म्हणजे की लाभच राहतो आपण त्याच्यापासून. पण पाप कर्म करतो का आपण, करतो की नाही पाप. कधी कधी खूप भूक लागली असते आणि अचानक एखादा आयटम समोर आला तर आपण ऑफर इग्नोर करताच कधी कधी, आहे की नाही. हे पाप लागतं एक प्रकारचं. आणि आता उन्हाळ्याचा सीझन आहे आणि मच्छर आणि शिवाय जर कुणी आपण झोपत असतो तर बरेच मच्छर फोडत असतात आपल्याला, मारतो का आपण त्यांना. कधी कधी भक्त काय करतात, माराय नको पण त्याला फटका मारू कमीत कमी. असा फटका मारतात की त्याला पुन्हा उठताच येत नाही जागेवर. तर हे दुष्कृत अनर्थ आहेत.
हे पण अनर्थ क्रिएट होत असतात. तिसरा आहे अपराध. अपराध होता म्हणजे अपराध किती प्रकारचे? अपराध पण 4 प्रकारचे बघा. नाम अपराध, नाम अपराध, सेवा अपराध आणि वैष्णव अपराध. हे 4 प्रकारचे अपराध लक्षात. तर हे आहे अपराध होता अनर्थ, अपराधामधून निर्माण होणारे आणि भक्ती ओत्थ म्हणजे काय बघा. आता भक्ती करत असताना भक्तीमधून निर्माण होणारे अनर्थ वेगळेच आहे. म्हणजे भक्तिमय सेवा करत असताना त्या सेवेप्रती होणाऱ्या अनेक प्रकारचे अपराध, त्याच्यामधून निर्माण होणारे अनर्थ, या सर्वांना आपल्याला पार करायचंय. पार केल्यानंतर मग निष्ठा सुरू होणार. आणि निष्ठा सुरू होण्याच्या अगोदरची स्टेज, निष्ठा सुरू होण्याच्या अगोदरची स्टेज कुठली आहे? अनर्थ निवृत्तीची स्टेज आहे. अनर्थ निवृत्ती 5 स्तरावरती होते. 5 स्तर कोणते? एकदेशवर्तिनी, बहुदेशवर्तिनी, प्रायिकी, पूर्णा आणि आत्यंतिक. असे हे 5 स्तर आहेत अनर्थ निवृत्तीचे. आलं लक्षात? तर या 5 स्तरावरती अनर्थ निवृत्ती होत राहते आणि मग निश्चित भजन क्रिया सुरू होते. समजलं? निश्चित भजन क्रिया सुरू झाल्यानंतर मग रुची, आसक्ती, भाव आणि मग प्रेम. आलं लक्षात? तर असा हा एवढा मोठा प्रवास आहे आणि आपल्याला गोलोक वृंदावनाला जायचंय. बरोबर ना? गोलोक वृंदावनाला जायचं आहे. आणि आता आपण कुठल्या स्तरावरती आहोत? अनिश्चित भजन क्रियेमध्ये आपण या स्तरावरती आहोत. गणकरण, विषय संग्रह, नियमाक्षमा, विक्षेप, रंगरंगिणी असे हे 5-6 स्तर आहेत ना, या स्तरावरती आपण आहोत. आणि मग हळूहळू निश्चित भजन क्रियेवरती आपण आहोत. तर ज्या आपण नामोच्चारण व्यवस्थित करू त्यावेळी काय होईल? हळूहळू ही अनर्थ निवृत्ती होत जाईल. असं म्हटलं की अनर्थ निवृत्तीचा टप्पा खूप मोठा आहे. खूप मोठा म्हणजे काय? तर भक्तीमध्ये प्रवास करताना कधी कधी असं वाटेल, कधी तुम्ही बोगद्यामध्ये प्रवेशला बोगद्यात, कधी बोगदे एवढे मोठे असतात, कधी संपतो हा बोगदा असं वाटतं. काळा कुठं अंधार असतो बाजूनी, कुठंच प्रकाश दिसत नाही. असा हा अनर्थ निवृत्तीचा टप्पा आहे. आणि हा टप्पा हजारो किलोमीटर लांबीचा आहे. किती म्हटलं? हजारो किलोमीटर लांबीचा. असं वाटेल की अरे या अंधाऱ्या बोगद्यामध्ये प्रवेश केलेला आहे, पुढं कुठं प्रकाश आहे की नाही, पुढं कुठं प्रकाश आहे की नाही. तर कधी भीती निर्माण होईल. पण जर आपण सातत्याने प्रयत्न करत राहिलो काय होईल? हळूच एक बारीक किरण कुठेतरी त्या बोगद्यामध्ये दिसायला सुरुवात होणार. आणि तो बारीक किरण म्हणजे काय माहितीये का? तो बारीक किरण म्हणजे त्या नामामध्ये निर्माण झालेली टेस्ट आहे. आणि तो किरण बघत पुढे प्रवास करत राहायचा. मग हळूहळू प्रकाश आपल्याला पुढे दिसायला सुरुवात होतो. बारीक किरण म्हणजे काय? हरिनाम जप करताना निर्माण होणारी टेस्ट. कधी आपल्याला टेस्ट येते बघा. कधी वाटतं ना असं की कीर्तनामध्ये जोरात नाचूया, कधी नामजप जास्त करूया, कधी चौसष्ट करायची पण इच्छा होती की नाही. तर ती टेस्ट म्हणजे काय? तो एक बारीक किरण आहे. आणि तो किरण बघत आपण काय करायचं? आपला प्रवास चालू ठेवायचा आहे. मग काय होणार आहे? भगवंत हे प्रकट होणार आहे. आणि हे भगवंत प्रकट होण्यासाठी या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. कोणत्या गोष्टी? सेवाभाव असला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं अपराध विरहित जप करण्याचा आपण जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे. मग हळूहळू काय होणार आहे? या गोष्टी प्रकट होणार आहे. म्हणून काय कॅप्सूल आहे का कॅप्सूल? जर समजा आपल्याला ताप आला असेल तर डॉक्टर आपल्याला हे मेडिसिन देतात, बरोबर आहे ना? मेडिसिन दिलं की लगेच आजार बरा होतोय का? 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, सकाळ दुपार संध्याकाळ मेडिसिन दिलं जातं. आणि मग हळूहळू काय होतं? तो ताप उतरायला सुरुवात होते. आपल्याला पण ताप चढलाय की नाही? कुठला ताप आहे? भवरोगाचा ताप आहे. आणि आपल्याला ही मेडिसिन दिलेलं आहे का? दिलेलं आहे. कोण डॉक्टर आहे? मागे डॉक्टर बसले आणि आपल्याला त्यांनी मेडिसिन दिलेलं आहे. आणि ही मेडिसिन याचा डोस किती आहे? रोज पर डे 16 माळा जप करायचा आहे. हा डोस
डोस कसा घ्यायचा त्यांनी सांगितलेलं आहे. आणि आता आपण ही चर्चा केली सगळी. कसा घ्यायचा डोस हा? कसा घ्यायचा घेताना डोस? हा डोस घेताना हरिनाम जप सगळ्यात महत्वाचं स्पष्ट उच्चारण केलं पाहिजे. दुसरी गोष्ट नाम ध्यान पूर्वक करायचा प्रयत्न करायचा आहे. तिसरी गोष्ट त्याच्यामध्ये आपली भावना उतरवायची आहे. आणि चौथी गोष्ट हे सगळं व्यवस्थित चालले की नाही यासाठी आपण सतर्क असलं पाहिजे. या पद्धतीने जर आपण डोस घ्यायला सुरुवात केली तर हळूहळू हळूहळू काय होईल, हा जो भवरोग आहे ना, भवरोगाचा ताप, हा ताप हळूहळू हळूहळू कमी होईल आणि पूर्णपणे या रोगातून आपण मुक्त होऊ. पूर्णपणे रोगातून मुक्त झाल्यानंतर जो दिव्य आनंद आहे भक्तिमय सेवेमधला आणि नाम जपामधला तो आपल्याला प्राप्त होईल. तर अकिंचन कृष्ण बाबाजी महाराजांचं नाव तुम्ही ऐकलं असेल. अकिंचन कृष्ण बाबाजी महाराज हे भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांचे अतिशय प्रिय शिष्य होते. आणि अकिंचन कृष्ण बाबाजी महाराज यांना आश्रमामध्ये कुठलीच सेवा नव्हती. केवळ एकच सेवा, सकाळी उठल्यानंतर स्नान झाल्यानंतर जप सुरू करायचे, संध्याकाळी झोपताना जप बंद व्हायचा त्याचा आणि 3 तास फक्त झोपायचे. आणि आश्रमातल्या बाकी ब्रह्मचार्यांनी सिद्धांत सरस्वती ठाकूरांना जाऊन कंप्लेंट केली, म्हटले की आम्हाला सगळ्यांना एवढ्या सेवा लावल्यात तुम्ही, यांना काही सेवा लावलेली नाही, नुसताच हा जप करत बसलेला आहे. मग सिद्धांत सरस्वती ठाकूर म्हटले आपण असं करू की उद्या सकाळपासून सगळ्यांनी जपाला बसायचं. उद्या सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत केवळ आणि केवळ जपच करायचे. तुम्हाला जागेवर भोजन दिलं जाईल, पण जप माळ हातातून अजिबात सोडायची नाही. जो रात्री 12 वाजेपर्यंत इथं जप करत बसेल त्याला तिसऱ्या दिवसापासून कुठलीही सेवा दिली जाणार नाही. तो फक्त अकिंचन कृष्ण बाबाजी महाराजांवर जप करत बसेल. आणि दुसऱ्या दिवशी सगळेजण जपाला बसले. आणि जपाला बसल्यानंतर 12 वाजेपर्यंत सगळी लोक टिकली होती. 12 नंतर हळूहळू 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 सगळी लोक गायब झाली. शेवटी रात्री 12 वाजेपर्यंत केवळ सिद्धांत सरस्वती ठाकूर आणि अकिंचन कृष्ण बाबाजी महाराज जप करत होते. बाकी सगळे जण निघून गेलेले होते. आणि दुसऱ्या दिवशी आले, सिद्धांत सरस्वती ठाकूरांकडे म्हटले की गुरु महाराज हेच केवळ जप करू शकतात, आम्हाला आपल्या सेवा द्या तुम्ही, आम्ही सेवा करून जप करतो, आमचा तो स्तर नाही. अकिंचन कृष्ण बाबाजी महाराज एका आजारी होते. खूप आजारी असताना त्यांना वृंदावनामध्ये एका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं. ऍडमिट केलेलं असताना डॉक्टरांनी काय म्हणतात त्याला स्टेटस्कोप ना कानात घातलं होतं आणि चेक करत होते. चेक करताना अकिंचन कृष्ण बाबाजी महाराजांच्या छातीला त्यांनी ते लावलं. काय म्हणतात मला माहिती आहे, स्टेटस्कोप डॉक्टर छातीला लावलं. तर डॉक्टरांच्या कानामध्ये काय आला ऐकाय माहिती? आता आपल्या छातीला लावलं काय येणार आवाज? आपल्या छातीला तर कान क्रोध लोभ ह्याचा सगळा आवाज वाढला. पण त्यांच्या छातीला लावल्यानंतर त्यांच्या हृदयामधनं हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे हा महामंत्र ऐकला. डॉक्टर म्हटले की व्यक्ती साधारण नाही, म्हटली विशेष व्यक्ती आहे. तर हृदयामधनं काय होत होता, तो आवाज येत होता. तर असं हरिनाम असलं पाहिजे. आणि हे जे प्रमाण आहे, म्हणून अकिंचन कृष्ण बाबाजी महाराज जे महाभागवत होते, तर ते एक सुंदर उदाहरण यायचं. परंतु राधा महाराजांच्या वेळेला सुद्धा असा प्रसंग घडला. महाराज पण ज्यावेळी ऍडमिट होते त्यावेळेला डॉक्टरांनी छातीला ते स्टेटस्कोप लावले होते. डॉक्टरांना पण महाराजांच्या हृदयामधनं हरे कृष्ण महामंत्राचा आवाज ऐकला होता. हे उदाहरण असं घडलं. एका शुद्ध भक्ताच्या नामाची महिमा काय असते त्याच्यावर समजत आपल्याला. कोल्हापूरमध्ये एक वृद्ध स्त्री होती आणि ती कोमामध्ये गेली होती. आणि सगळ्या आजूबाजू लोकांनी महाराजांना फोन करून सांगितलं, म्हटले की महाराज की आता लास्ट स्टेजला आहे आणि तुमच्या कृपेची आवश्यकता आहे. आणि महाराजांना फोन झाला. फोन झाल्यानंतर महाराज म्हटले की तिच्या कानाला तुम्ही हा फोन लावा. आणि लोकांनी काय केलं,
कानाला फोन लावला त्या म्हातारीच्या. फोन लावल्यानंतर महाराजांनी मुंबईमधून फोनवरती हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे असे 16 अक्षरी महामंत्र केवळ उच्चारण केला. त्या म्हातारीने आपले दोन्ही हात वरती केले. कोमामध्ये असणाऱ्या म्हातारीने दोन्ही हात वरती केले, हरे कृष्ण महामंत्र ऐकला आणि आपले प्राण सोडले. तर हरिनाम घेताना हे हरिनाम केवळ असं ओठाने नाही घ्यायचं आपल्याला, तर हरिनाम कसं असलं पाहिजे, हृदयात असलं. हे सुंदर उदाहरण आहे. तर म्हणून हरिनाम घेत असताना स्पष्ट उच्चारण करायचं, ध्यानपूर्वक करायचा प्रयत्न करायचा आहे. पण सगळ्यात महत्वाचं हृदयातनं काय करायचं आहे, त्याचं उच्चारण करायचं आहे. मग ही भावना हळूहळू काय होणार आहे, वाढीस लागणार आहे. मग भगवत प्रेमाची प्राप्ती, त्याची लक्षणं हळूहळू हळूहळू. असं नाही की भगवत प्रेम असं अचानक येईल आणि असं तुम्हाला प्रकट होईल, असं होणार नाही. ही भावना जी आहे ती हळूहळू हळूहळू काय होणार आहे, हरे कृष्णा. तर कोणाला काही शंका प्रश्न असतील तर आपण एखादा प्रश्न घेऊया. एवढे प्रश्न शक्य नाही, एखादा प्रश्न करतो. हा प्रश्न नंतर विचारा, एक विचारा त्याच्यामधला. सगळ्यांनाच असा अनुभव येणार असं नाही. पण प्रभात म्हणतात की इम्पॉसिबल वर्ड्स कम्स इनटू द फुल डिक्शनरी. तर हा जो शब्द आहे तो किंवा मूर्खाने डिक्शनरी मधले, तर आपण प्रयत्न करू लागलो तर का होणार नाही, शक्य होऊ शकतं ना. आता ते उदाहरण येतं ना, प्रभुपादांनी त्यांच्या एका शिष्याला बुड्स मिशन पाठवलं होतं. काय नाव होतं, पिट्सबर्ग नाव होतं काहीतरी, बरोबर ना. हा व्यक्ती कसा होता, वेडसर व्यक्ती होता आणि त्याला प्रभुपादांनी आश्रमामध्ये आणलेला होता. त्याला सगळ्यांनी आंघोळ घालून त्याचं शेविंग करून त्याला कुशलतेसाठी पाठवला होता. हा काय नाव मला आठवत नाही. हा बिग बॅन नाव आहे त्याचं. सगळ्यात जास्त कोणाचं वितरण झालं होतं, त्याच झालं ना. भगवानाची कृपा होऊ शकते कोणावर, पण ती योग्य भावना असेल तर काय कठीण नाही. ठरवलं तर सगळं शक्य आहे, नाही ठरवलं तर काहीच शक्य नाही. बरोबर. आचार्यांनी जे घेतलेलं नाम आहे ना तुझे, हे असहाय्य भावनेमधलं आहे आणि ते आभासाच्या स्तरावरच आहे आणि त्याच्यामुळे वैकुंठ प्राप्ती शक्य झाली आहे. आणि कुठलाही अपराध झाला नाही, नामाप्रती अपराध नाही, वैष्णवाप्रती अपराध नाही, कुठलाच अपराध नाही, निरपराधी भावनेमध्ये झालं. ती निसाय भावना आहे की नाही, त्या निसाय भावनेने विष्णू दूतांना आकर्षित केलं. मग त्यावेळेला तो भगवत नामात केला नाही, बरोबर. मग त्याला चान्स मिळाला, चान्स मिळाल्या तरी मग हरिद्वारला गेला आणि मग तिथे परमिशन मिळवलं. तेच विष्णू द्वारे गेला परत अजय मिळत, पुन्हा परमिशन केलं ना पण जीवनाचं. आभासाचंच नाम आहे, अपराध नाहीच आहे त्याच्यामध्ये. आजमीने जे घेतलेलं नाम आहे त्याच्यामध्ये अपराध नाही आहे, नाम आभास आहे आणि नाम आभासाने त्याला वैकुंठ प्राप्त झालं. मग त्याच वेळेला का गेले नाहीत घेऊन वैकुंठामध्ये, कारण थोडे दोष राहिलेले होते त्याच्यामध्ये. नॉर्मली जे दोष असतात ते राहिलेले होते म्हणून त्याला घेऊन गेले नाहीत. ऍक्च्युली वैकुंठाला जाण्यासाठी त्याच वेळेला तो योग्य मानलेला होता, कारण तो काहीतरी कोणाची इच्छा करतो ना विष्णूच्या बरोबर, त्यावेळी लगेच विष्णू अप्रकट होता. अप्रकट झाल्यानंतर मग अजामिळ सगळं घरदार सोडतो, कारण
ती वेश्या सोबतच असते, मुलं बाळ सगळी सोबत असतात, घरात सर्व सोबत असतं. मग त्यांनी ती विरक्त भावना प्रकट करून मग नंतर हरिद्वारात जाऊन जीवनाची परिपूर्णता केली. नामाभास ते कंटिन्यू पुढे झाल्यानंतर परत हरिद्वारला गेल्यानंतर आणि मग पुढे प्राप्ती झाली. अपराधमुक्त नामाने नामाभास एकच, अपराध विरहित आणि नामाभास एकच.